श्री स्वामी समर्थ। आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी स्वामींची एक कथा घेऊन आलो आहोत। या कथेचं नाव आहे गरीब ब्राह्मणावर श्री स्वामी समर्थांची कृपा। एक भावपूर्ण भक्तिगाथा। अक्कलकोट नगरी, जिथे चालत असतो स्वामी समर्थांच्या चमत्कारांचा अविरत प्रवाह, तिथे दूर एका कोपऱ्यात राहत होता एक गरीब ब्राह्मण। त्याचं नाव कुणालाच ठाऊक नव्हतं, पण त्यांचं जीवन संपूर्णपणे स्वामींना अर्पण झालेलं होतं। शरीरानं तो थकलेला होता, पण आत्म्यानं अगदी जागृत। त्याचं घर वाऱ्याने हलणाऱ्या झोपडीसारखं आणि त्याचं पोट कायम उपाशी, पण तरी त्याच्या मनात एकच नाव, स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ। श्रद्धा जी कसोटीला उतरली होती। ब्राह्मण दररोज पहाटे उठून स्वामींचं नाम घेत असे। अन्न नसतानाही उपवास मानून संध्या, वंदन, जप, तप आणि त्यांच्या स्मरणात रमण हीच त्याची दैनंदिनी। पण पत्नी मात्र फारच निराश झाली होती। दिवसेंदिवस उपासमार, मुलं रडत असत आणि घरात दारिद्र्याचं भयान चित्र होतं। एक दिवस ती फूट पडल्यासारख्या स्वरात म्हणाली, हे काय चाललंय? किती दिवस असं जगायचं? स्वामी स्वामी करता करता तुला काही मिळालं का? ना अन्न, ना पैसा, ना आधार। मी म्हणते आता कुठेतरी जाऊन माग, भिक्षा घे, नाहीतर हे पोरं उपाशी मरतील। ब्राह्मण तिच्याकडे शांतपणे बघत राहिला। डोळ्यात ना राग ना निराशा, फक्त स्थिर विश्वास। तो म्हणाला, देवावर विश्वास ठेव। माझे स्वामी सर्वज्ञ आहेत। ते माझं दुःख ओळखतील। ते माझ्या परीक्षा घेत आहेत, पण त्यांनी कधीही आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडलं नाही। स्वामी दरबारात भक्ताच्या हृदयाचा अर्थसात पोचतो। त्या दिवशी अक्कलकोटच्या दरबारात हजारो भक्त स्वामींच्या दर्शनाला आले होते। मांडवाच्या पुढे स्वामी ध्यानस्थ अवस्थेत बसले होते। त्यांच्या मुखावर तेज आणि वातावरणात विलक्षण पवित्रता होती। अचानक स्वामींनी डोळे उघडले। चेहरा गंभीर झाला। त्यांनी सभोवताल पाहिलं आणि एकदम उद्गारले, तो माझा गरीब ब्राह्मण उपाशी आहे। त्याच्या घरी कोण जाईल? तो आमच्यावर श्रद्धा ठेवतो। त्याला उपाशी ठेवून आम्हाला चैन नाही मिळणार। सभेतील सगळे भक्त स्तब्ध झाले। स्वामींच्या चेहऱ्यावर करुणा ओसांडून वाहत होती। स्वामींची कृपावृष्टी सुरू होते। स्वामींनी एका सेवकाला जवळ बोलवलं। एका पिशवीत गहू, तांदूळ, साखर आणि काही नाणी ठेवली आणि म्हणाले, हे घ्या, हे त्या ब्राह्मणाच्या घरी पोहोचवा। त्याच्या पत्नीला सांगा, स्वामी समर्थांनी पाठवलं आहे। सेवक नम्रपणे पिशवी घेतो आणि चालत त्या झोपडीपर्यंत पोहोचतो। करुणेचा स्पर्श, जेव्हा भक्तावर कृपा होते। ब्राह्मण आणि त्याची पत्नी त्यावेळी घराबाहेरच बसले होते, हतबलतेच्या शिखरावर, आणि तेवढ्यात कोणीतरी आवाज देतो, स्वामी समर्थांनी पाठवलं आहे। त्यांचं आश्चर्यचकित होणं स्वाभाविकच होतं। डोळे भरून येतात। सेवक त्यांना पिशवी देतो। गहू, तांदूळ, साखर आणि पैशांचं पुडं पाहून पत्नीचा बांध फुटतो। हे खरं आहे का? हे साक्षात स्वामींनीच पाठवलंय? ब्राह्मण अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणतो, हे पहा, हेच माझे स्वामी आहेत। मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी मला कधीच निराश केलं नाही। पत्नी त्याच्या पाया पडते आणि म्हणते, माझी चूक झाली, मी त्यांच्यावर अविश्वास दाखवला। पण मला आता कळलं, ते फक्त योगी नाहीत, ते आपले खरे तारणहार आहेत। स्वप्नात दर्शन, स्वामींचं प्रेमळ उत्तर। त्या रात्री ब्राह्मणाला स्वामी समर्थ स्वप्नात दिसतात। तेजस्वी देह, प्रेमळ डोळे आणि आश्वासक स्वरात ते म्हणतात, बाळा, तू श्रद्धा ठेवलीस, आम्ही तुझं दुःख पाहिलं। भक्ताचं दुःख ते आमचं दुःख। तू उपाशी झोपावा आणि आम्ही स्वस्थ बसावं, असा दिवस आम्ही कधीच येऊ देणार नाही। आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत। ब्राह्मण त्यांच्या चरणी लीन होतो। स्वप्नातून जागा झाल्यावरही डोळे ओले होते, पण यावेळी ते अश्रू होते, कृतज्ञतेचे, प्रेमाचे आणि भक्तीचे। या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं, श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे। स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत। ते सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि भक्तवत्सल आहेत। आपण फक्त प्रेमानं त्यांना हाक मारावी, ते धावत येतात। भक्तांवरील प्रेम स्वामींचं, अढळ जिथे विश्वास, दुःखावरती कृपाछाया, तोच खरा संन्यास। या ओवीचा अर्थ असा की स्वामी समर्थ हे कोणत्याही भक्तावर सामान्य प्रेम करत नाहीत। त्यांचं प्रेम हे मातेसारखं मायेचं, पित्यासारखं रक्षण करणारं आणि देवतेप्रमाणे कृपा निधान करणारं असतं। त्यांच्या दृष्टीनं भक्त गरीब असो की श्रीमंत, अशिक्षित असो की पंडित, भक्ताची तळमळ हाच खरा मूल्यभेद आहे। हे प्रेम तिथेच उमटतं जिथे विश्वास अढळ असतो। म्हणजे परिस्थिती काहीही असो, संकट कितीही असो, तरी जो भक्त म्हणतो, स्वामी मला विसरणार नाहीत,
त्यांच्या जीवनात स्वामी स्वतः प्रकट होतात. जसंच त्या गरीब ब्राह्मणाचं झालं. त्याच्या झोपडीत अन्न नव्हतं, पण मनात श्रद्धा होती आणि तीच स्वामींनी स्पर्शली. स्वामी समर्थांची कृपा ही एका छायेसारखी असते, जी भक्तांच्या दुःखांवर छाया धरते आणि त्याला उन्हापासून वाचवते. ही कृपा दुःख नाहीसे करतेच, पण त्यामागचा बोधही देते की श्रद्धा केवळ समाधानासाठी नाही, ती संकटांमधून चालत गेल्याने अधिक खोलवर होते. स्वामींनी स्वतः संन्यास घेतलेला असला तरी त्यांचा संन्यास केवळ वैराग्याचा नव्हता, तो भक्तांवरचं अनंत प्रेम होतं. खरा संन्यास तोच जो स्वतःच्या शरीराच्या इच्छांच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याच्या दुःखाशी एकरूप होतो. आणि स्वामी समर्थ हे त्याचं सजीव उदाहरण होते. ते भक्ताच्या उपासमारीत असह्य झाले होते, म्हणून ते स्वतः झोपडीत अन्न पाठवतात. श्री स्वामी समर्थ. ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू.